मध्ये म्हणतात यत् यत् आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतर जन सहायक प्रमाणम करुते लोकः तत् अनुवर्तते। आता हा विषय थोडा आपल्या वर्तमान काळातील समाजाला, शिकलेल्या पिढीला, सुशिक्षित समजणाऱ्या समाजाला माहित असणं गरजेचं आहे। समजणं तर कदा ते तो विषय त्यांच्या बुद्धीला कितपत अंग करतो हा विषय वेगळा आहे, पण किंवा समजलं पाहिजे की आपले वडीलधारी मंडळी कमी शिकलेली होती, अंगठेबहाद्दर होती, कमी श्रीमंत होती, झोपेत राहत होती, सापडात राहत होती, पण त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांची कृती ही देवासारखी होती। देव रूपाला ते गेलेले होते आणि म्हणून ते देवासारखं वागायचे। क्रूरता, द्वेष, मत्सर या भावना त्यांच्याकडे फारशा नसायच्या। क्षणिक वादामध्ये ते प्रपंच वाया घालीत नव्हते किंवा त्याच्यातून ते पिढ्यानपिढ्याचं वैर ठेवीत नव्हते। कुठेतरी वर्षातून निमित्तानं आपलं वैर नष्ट करण्याचा ते दोन्ही बाजूने प्रयत्न करायचे आणि म्हणून त्यांचे संबंध टिकले, त्यांचे पिढ्यानपिढ्या संबंध टिकले। एक वाड्यात 10 परिवार एकत्र राहून एकाच वाड्याच्या दरवाजातून तो परिवार बाहेर जायचा आणि आत यायचा। आता 2 माणसाचं घर, 4 माणसाचं घर असेल तर त्याला 4 दरवाजे आहेत। बाप कुणीकडे गेला पाहिलं माहित नाही, पोरग कुणीकडे गेला आईला माहित नाही, पोरगी कुठे गेली बापाला माहित नाही। जो तो त्याचा सुट्टा 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 विषय काढायला लागला। यातून ही व्यवस्था कोलमडली। भावना शून्य जगाची निर्मिती या एकमुखी कुळाच्या विचारातून नष्ट व्हायला लागली। आता प्रत्येकाच्या मुखातून स्वतःचं तत्वज्ञान पुढे यायला लागलं आणि म्हणून या श्लोकाचा गांभीर्याने अर्थ समाजाला समजावा म्हणून या छोट्याशा श्लोकाचा विस्तार करताना माऊली खूप सुंदर विस्तार करतात। ज्ञानेश्वरीमध्ये माऊली याला विस्तारित रूप देताना सांगतात एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती येर तेची अनुष्ठती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न सांडावे विशेषे आचरावे लागे संती। आता या ओवीमध्ये खूप काही विषय पडलेले आहेत। विशेषे आचरावे लागे संती। संत परंपरा ही काही फक्त एका 4 नावाने पूर्ण होत नाही। प्रत्येक घरात एक संत पुरुष असतो, लक्षात ठेवा। प्रत्येक घरात एक संत पुरुष असतो आणि तो संत ते घर धरून ठेवतो। प्रत्येक गावामध्ये एक संत पुरुष असतो की जो त्या गावाचं गावपण टिकून ठेवतो। वाद विवाद, संघर्ष, द्वेष हे कुठे येत नाही, सगळीकडे येतात। कोणतं गाव असं की जिथं तण येत नाही, असं कोणतं गाव दाखवा की त्या गावाने इतका प्रयत्न केला की गेल्या 10 पिकाला त्यांना एकही तणाचा ठोम निघला नाही, त्या वावरात गवत उगलं नाही। असं एखादं गाव दाखवू शकाल, असं एखादं वावर दाखवू शकाल तुम्ही मला? येणारच आहे। अपप्रवृत्ती आपोआप येत राहतात, पण त्या अपप्रवृत्तीवर मात करून आपण जशी आपल्या शेतीत पिकं काढतो ना, पिकं काढताना आपल्याला माहिती असतं इथं गवत उगवणार आहे, आपण त्याला उन्हाळ खाडा घालतो। उन्हाळ खाड्याने 25% गवत येत नाही। मग पेरायच्या आधी वावराची वाफ काढतो, पाळी घालतो, त्याच्यात 25% गायब होतं। पेरल्यानंतर फरट टाकतो, त्याच्यात 25% गायब होतं। उगल्यानंतर खुरपणी करतो, त्याच्यात 25% गायब होतो। असं करीत करीत 15 रुपये पीक आपण काढतो। जसं शेतीची मशागत करून शेतीला आपण 16 आणि 15 रुपये पीक काढतो, तसं समाज सुद्धा 15 रुपये देव रूपाला न्यायचा असेल तर याला थोडं थोडं मशागतीत घ्यावं लागेल। याची मशागत करावी लागेल। गावात साप्ताहिक आहे, मशागत आहे, पेरणी नाही। लोकांना पेरणी वाटते, बाबार चालू आहे। सप्ताह ही पेरणी नाही, पेरणी आपल्या घरात आहे।
ज्या आईने आपल्याला ताटात वाढलं ना, तिची उपकार मानणं ही पेरणी, आणि याची मशागत कुठे आहे? सप्त्यात आहे. आमच्या केके रेंज मध्ये बॉम्ब टाकला जातो, काय दुसऱ्या देशावर नाही टाकला जात, आमच्याच देशात टाकला जातो. का? कारण ती मशागत आहे. त्या सैनिकांना बॉम्ब कसा टाकायचा, बॉम्ब कुठे पडल्याने काय होतं, चुकीच्या जागेवर पडल्यावर काय होतं, याचं प्रशिक्षण देऊन ती मशागत करून घेतली जाते त्यांच्या हाताकडून, त्यांच्या बुद्धीकडून. आणि मग जेव्हा खरोखर युद्ध होईल त्यावेळेस हे सैनिक शत्रूला नामोहरण करू शकतात. पण युद्ध झालं नाही तर कदाचित त्यांची मेहनत तिथेच वाया जाते. तसंच आमच्या समाजामध्ये परमार्थाचा विषय आहे. परमार्थ ही मेहनत आहे, परमार्थ हे साधन आहे, साध्य नाही. आता नीट ऐका बरं का, बरेच लोक देव धर्म करणारे माळकरी वारकरी म्हणतील हे काय हो, तो आम्ही तर रोज कीर्तनात, रोज भजनात असतो, रोज आम्ही कुठल्या ना कुठल्या देवाची पूजा करतो, कुठल्या ना कुठल्या देवाला हार घालतो, कुठल्या ना कुठल्या देवाला पाया पडतो, आणि तुम्ही म्हणाल ही मशागत आहे. मशागत आहे. मशागत का? हे जी शेती आहे ना आपली, कोणती शेती? अंतरंगाची शेती. अंतरंगाचं वावर कुठे आपलं? याच्यात किती परतान आहे? 4 परतान आहेत. या 4 परतानाची लेवल आहे का? तिथं खड्डे खड्डे असायचे आणि वरून दिसायला एकदम सुकुमार आणि नक्षत्रासारखा चेहरा असायचा, सुंदर रूप असायचं, आणि अंतरंग मात्र इथं सगळं खडक असायचं. म्हणून आपली शेती जी आहे ना परमार्थाची, ही 4 तुकड्याची, 4 तुकड्याची, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4ची मशागत करायसाठी हा सगळा प्रपंच उभा केला. मग या 4ची मशागत झाली, मग आता पेरायचं काय? याच्यात ज्वारी पेरायची का, लसूण लावायचा का, कांदा लावायचा का, सालाप्रमाणे हवामानाचा अंदाज घ्यायचा आणि मग बघायचं काय करायचं? नाही. इथं जे पेरायचं ते कल्याणकारी असलं पाहिजे. कल्याणकारी, भले ते नफा कमी देणार असू द्या, भले ते तोट्यात जाऊ द्या, भले त्याच्यापासून आपला आर्थिक, सामाजिक, राजकीय लाभ नका होऊ देऊ, पण ते उपद्रव शून्य असणारा असावं. उपद्रव शून्य नाही बरं का. आता ही विषयाची बाजू थोडी समजून घ्या. काय श्लोक सांगितला? यत् यत् आचरती श्रेष्ठ तत् तत् एव इतर जनः सहा यत् प्रमाणम करुते लोकः तत् अनुवर्तते. आता याचा मराठी अर्थ काय? जे श्रेष्ठ आहेत ते जसे वागतात तसेच कनिष्ठ वागतात. आता श्रेष्ठ आणि कनिष्ठ या 2 शब्दाच्या व्याख्या, परिसीमा आणि मर्यादा याला ज्याला समजल्या त्याला जीवन समजलं. श्रेष्ठ कुणाला म्हणायचं? सगळेच लोक श्रेष्ठ एकाच बाजूने असतात असं नाही. काही धनाने श्रेष्ठ असतात, वागण्याने हलकट असतात. काही ज्ञानाने श्रेष्ठ असतात, देण्याला दानात हलकट असतात. काही ताकदीने पैलवान असतात, पण कोणाला मदतीला कधी जाऊन जात नाही. मग ताकद आहे, लोक त्यांना पायासाठी घाबरतात, पण हा कोणासाठी उभा राहत नाही. का? तेव्हा तुम्हाला काय घेणं पडत, तुम्ही पट. मग ही ताकद जर परोपकाराला वापरली नाही, हे ज्ञान जर परकल्याणासाठी वापरलं नाही, हा पैसा जर दुसऱ्याच्या अडचणीत वापरता आला नाही, तर याचा तुला काय उपयोग आहे? काय आले धन कोणा कामा आले पहा विचारून बोले. हे काळाचे धन कुबेराचे, मनुष्याचे काय आहे? हे सगळं काय आहे? जशी सोसायटी उचलितो ना, जशी बँक उचलितो ना, कर्ज काढतो ना, तसं हे कुबेराकडून आपण घेतलेलं कर्ज आहे. माझ्याकडे किती कोटी रुपये आहेत याला फार किंमत नाही, फार किंमत नाही. त्या कोटीतले मी किती समाज कल्याणासाठी वापरले, त्यातले किती मी लोकांचं कल्याण करू शकलो याला किंमत आहे. मग माझ्याकडे 4 आणे असतील, ती एखाद्या बाईला जर तिकिटाला काही पडेल, मी तर दिले तिला बाई धर 4 आणे, आता
सरकार बिघडे तिकीट सुट्ट्या पैशात काढते, कुठं सुट्टे पैसे भेटत नाही. 6 रुपये 20 पैसे तुम्ही वापरणे शिकवून धंदा कुठं तरी त्याला मिटून टाका. 6 तरी करा, नाही तर 7 तरी करा. लोकांचं काय म्हणणं आहे का? नाही, कोणी मुद्दा माझं शेपूट लावायचं मग कंडक्टर म्हणतो सुट्टी नाही, मग 10 पैसा करतो, रुपये ठेवून घेतो, 3दा भामटेवणी बघतो काय करू. त्याला वाटतं बाईने मागावत नाही, बाई म्हणते 10 पैसे तेवढं देत म्हणतो, 10 पैसा तुला 1 रुपया देतो. आता उतरायचं बाईला पाडलेला पुढे 10 पैसे 3 पैसे जा मूर्त्या घेत तुझ्या घर करायला लाव तुझ्या कल्याण तुझं तरी कर. म्हणजे अशी सगळीकडे असे धरून 2 रुपये कसे भेटतील, 4 आणे कसे दाबीन मी, आणि कसे मला ते नैतिकतेत बसवायचे. नाही ते चोरी तर करीन, पण ती नैतिक आहे हे कसं सिद्ध करीन. भामटेवाले दवाखाना असू द्या, दुकानदार असू द्या किंवा वाटसरू असू द्या, याला कसं लुटायचं हे पक्क माहिती. फक्त ते लुटताना मी लुटीत नाही हे सिद्ध करण्यासाठी आमचा जीव अट्टहास करतो. यासाठी केला अट्टहास. असं का मी चोऱ्या करतो, पण मी जगाला असं दाखवतो का मी चोर नाही. याच्यासाठी सगळं जग धावतंय. त्या जगात वरपासून खालपर्यंत, म्हणजे राजकारणात नाही म्हणत, वरपासून खालपर्यंत म्हणजे काय, श्रीमंतापासून तर भिकाऱ्यापर्यंत प्रत्येक जण चोरीनेच जगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक जण आयतं कसं भेटन, फुकटचं कसं भेटन, बिनकष्टाचं कसं भेटन याच्यावर डोळा ठेवून असतो. पण दाखवताना आपली प्रत्येक पैशाची कमाई ही कष्टाची आहे हे दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. इथं प्रामाणिकपणा, बाकी ते कमवताना किती प्रामाणिक असतो हे कोणाला माहिती असतं, हे त्याला आणि त्याला दोघांनाच माहिती असतं. आम्ही किती भामटे आहोत, आम्ही किती लबाड आहोत, आम्ही किती चोर आहोत, आम्ही किती डाकू आहोत हे आम्हाला चांगलं माहिती असतं. पण जगाला न दाखवता ही कला आम्ही शिकलो. जादूगार कसा असतो, जादूगाराला माहित असतं की आपण जर जादूगार असतो आणि जर आपण खरोखर जर सोन्याचे अंडे काढले असते तर आपल्याला या लोकांना पुढे अशी नाचायची आणि जादू करायची सवय कशाला लागली होती. जादूगार सगळं दाखवतो, तो आमक्यातून आमकं काढतो, टोपीतून फुल काढतो, फुलातून कबूतर काढतो, कबुतरातून पोपट काढतो. लोक काय भारी रो आईला सगळं जमध्ये आला आणि खायलाच माग कमवून झाला. याचं कारण असं आहे की कितीही केलं तरी हा निसर्ग आणि हे वास्तव आम्हाला समजलं पाहिजे की निसर्गाचे आम्ही एक घटक आहोत. निसर्गाच्या नियमाप्रमाणे आम्ही जन्माला आलो. आम्ही जन्माला कशाने आलो, निसर्गाच्या नियमाप्रमाणे. उत्पत्ती, स्थिती, विकास, म्हणजे याला आपण म्हणतो ना की पुन्हा पुन्हा जन्म घालणे हा सजीवाचा गुणधर्म आहे. म्हणून तर किती ढेकणं मारले तर दरवर्षी ढेकणं होतच ना. का तुम्ही असे ढेकणाचा कुळ नष्ट झालं नाही झालं, उंदराचं कुळ नष्ट झालं, तुम्ही किती गोळ्या आणा, पार बाजारातून किती औषध आणा, उंदीर नष्ट झाले का नाही. बरं त्याला यायला टाइम लागतो का. पहिला पाऊस ज्या दिवशी येतो मृग नक्षत्राला, पहिल्या पावसात मृगाचे घोडे येतात गावामध्ये. मग हे मृगाचे घोडे ज्या दिवशी तुम्ही पाहता त्या दिवशी ते चांगले मोठाले महिन्याचे असतात. मग हे महिनाभर पुढे असतात. निसर्गाचा नियम लक्षात घ्या. ज्या दिवशी मृगाचा पाऊस पडतो त्या दिवशी ते मृगाचे किडे गावामध्ये सगळीकडे तिकडे गोळा होतात. मग हे मृगाचे किडे त्या पावसाच्या 1 तास आधी पुढे होते. इथंच होते ना, निसर्गातच होते ना. काय मोठे झाले नाही, इथंच होते. पण निसर्ग चक्राने त्यांना प्रदर्शित केलं की ज्या वेळेस तो पाऊस पडला त्यावेळेस ते प्रत्येकाला दिसायला लागले. तोपर्यंत कसे होते, अदृश्य होते. बेडकं आता तुम्ही उन्हाळ्यात कुठं बेडकं दिसायचं नाही, तुम्हाला कुठं दिसायचं नाही. आणि ज्या क्षणी तुमच्या नदीला पाणी, वड्याला पाणी, वावरात पाणी, एवढे मोठे बेडकं कुठे अदृश्य झाले. मग तुम्ही म्हणाला आहो मग हे काय खात होते, काय पित होते, यांना कसं जमत होतं. अरे या जगात अशा काही प्रजाती आहेत, असे काही सजीव आहेत. जरा माणसाने बारीक विचार करून याचा अभ्यास केला तर आपण की झाड की पत्ती अशी आपली अवस्था आहे. असे काही प्राणी जगात जगतात की त्यांना 6 महिने अन्न नसेल तरी ते जिवंत राहतात. 6 महिने अन्न कसं, आपल्याला तर 6 घंट्याचा घोटाळा आहे. 6 घंट्याचा आपल्या तडफड होती जीवाची. 6 दिवसात तर आपला कार्यक्रमच होऊन जाईल. मग 6 असे काही प्राणी आहेत की ज्यांना 6 महिने प्यायला थेंबर पाणी नसलं तरी ते मरत नाही. 6 महिने, बरोबर का. 6 महिने संवत्सर म्हणतात त्याला, अर्ध संवत्सर. आदान काळ आणि प्रदान काळ. आता हे
हे थोडं निसर्ग चक्र आम्ही विसरलो. आम्ही मराठी महिने पण विसरलो. आदान काळ आणि प्रदान काळ हा निसर्ग 6 महिने आपल्याकडून हिरावून घेत असतो आणि 6 महिने आपल्याला देत असतो. बरोबर का? जसं मार्च एंड पर्यंत आपण बँकेत भरले आणि आता काढून आणले. आता काय हे बी सरकार कोणत्या डोक्याने चाललंय काय माहित नाही. गोळा करायचे ते टाकायचे. त्या कामगाराला काम नाही म्हणून काम दिलं रोजगार हमी योजनेने. ते बिचारे रात्र तडफड करीत नोटा मोजत बसले. त्या नोटा टाकल्या आणि 8 दिवस झाले काढून आणले. काय फरक पडला? काहीच नाही फरक पडला. भले नवं जुनं झालं. अरे नवं जुनं करायचं तर पिकाचं करा ना. पिकाचं नवं जुनं करा. पैशाचं काय नवं जुनं करता? त्या जुन्या नोटा दिल्या, नवीन नोटा आणल्या, त्याच नोटा टाकायच्या, परत त्या नगर घ्यायच्या, मग तिथून आणायच्या, ते बँकेत जायचं, ते दिवसभर बसायचं. यो आपला बिचारा काम धंदा सोडतो. हो आले का पैसे? आले का पैसे? आता पैसे कोणाचे? आपण भरले होते. आले का? नाही अजून नाही आले. कॅश आली नाही. कॅश आली नाही. मग कॅश गेली पुढे गेली त्यांच्या ताब्यात. त्यांनी काय केलं? त्यांनी ठेवली 2 दिवस आणि आणली परत पाठवून. अहो करायचं तुम्हाला तर वरचं व्याज गोळा करा. बजावून द्या. तुमचे 10 लाख रुपये होते सोसायटी. व्याज किती झालं? लाख रुपये झालं, 50,000 झालं. व्याज गोळा करा. कशाला हे मोठा मोजाचा खेळ तयार करता? पण हा खेळ केल्याशिवाय हा मोठा खेळ आहे हे दिसत नाही. उपकाराचं वजाचं मोठं दिसलं पाहिजे. गठुडं जसं एखादं घासाचं वज मोठं केलं का असं वाटतं की लय मोठं वज झालं. त्यात काय निघालं? जरा बसकाटाची त्याच्यात आतमध्ये काय आहे? काहीच नाही. शालका माल काहीच नाही. तसा हा वजवायचा हेलपाट्याचा कार्यक्रम चालू असतो. कोणालाच कळणार याच्यातून काय साध्य व्हायचं. यांनाही कळणार, त्यांनाही कळणार, यांनाही कळणार काय चाललं ते. हे म्हाताऱ्या माणसाचं तिकीट म्हणजे फुकट तिकीट चाललं. मग म्हणजे 2 रुपये तिकीट फाडा. का म्हणले? त्याच्या खिशात असू द्या म्हणले. उपकाराचं वजन 2 रुपयाचं तिकीट फाडलं म्हणजे मग त्याला कळतं बा आपण जाऊन आलो. नाही तर इसरतो. वाहन तवाच इसरतो. बापाला इसरतो तर बाकीच्या काय घेऊन बसले. म्हणून विसरला नाही पाहिजे. म्हणून आपलं 2 रुपये तिकीट जोडून टाकलं त्याला. तिथं काय चाललंय कुणालाच कळत नाही. खरं तर इष्टी फुकट कोणला पाहिजे? जो शिक्षण घ्यायला चाललेला विद्यार्थी, शिक्षण घ्यायला चाललेला विद्यार्थी, त्या विद्यार्थ्याला 2 रुपये प्रवासाचा खर्च जर झाला तर तो प्रवास करण्याचा प्रसंग टाळतो आणि मग त्याच्या शिक्षण व्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मग जो शिक्षणामध्ये आहे त्याला कशाला पैसे का तुम्ही? त्याला पैसे देऊन काय पाहिजे? तो काय पदर कमी तो का? नाही. आणि मग जो 75 वर्षाचा आहे, मग आता 75 वर्षाचा फायदा काय माहितीये का? पाडवीला काळ्याचा दाव आहे. मग त्याच्या घरामध्ये 10 माणसं आहे. एक 75चा, एक 65चा आहे आणि एक 60चा आहे आणि एक 40चा आहे. मग आता जर त्याला मुंबईवरून काळ्याच्या दाव्याला पाठवायचा तर 40 वाला पाठवलं तर किती हाशेल लागत? 500 रुपये हाशेल लागत. 65 वाला पासून किती लागत? 200 रुपये हाशेल लागत. आणि 75 वाला पाहिजे तर फुकट येईल ना. मग बाबा तुम्ही जर आव्या, तुम्ही जर आव्याला बाबा या काढून दाव्याला म्हणजे तिला बाबा काढून म्हणजे ज्यांनी यायचं ते घरी बसली, ज्यांनी श्रद्धांजली व्हायची घरी बसले. बाबा चाललाय आपलं चाललाय. जिथं शलका असेल तिथंच मुक्त येऊ जातो. बाकी इतर ठिकाणी म्हातारी डगरी द्या काढून. हे जा ग बाई जा दाव्याला जा. फुकट जायला तुला म्हणजे फुकाट जायचं. मग फुकाट कावळा शेवायला मोकळाय का? नाही. तुम्हाला उपकाराची जाणीव आहे का? नाही. फक्त टाइमपास गेलो बा दाव्याला आलो हाजीर लावली जास्त काय मतदान चाललंय इथं. काय चाललंय नाटकाला? यथ यथ आचरती श्रेष्ठा. श्रेष्ठ जसे वागतील ना तसेच कनिष्ठ. आता कनिष्ठ शब्दामध्ये काय काय येतं? जर डॉक्टर आणि पेशंट म्हटलं तर ज्ञानामध्ये डॉक्टर श्रेष्ठ. मग तो इंजिनियर असू द्या, कलेक्टर असू द्या, पेशंट म्हणून आला की तो काय झाला? कनिष्ठ झाला. तसं दुकानदार आणि गिऱ्हाईक. दुकानदार मालाच्या बाबतीमध्ये श्रेष्ठ आणि गिऱ्हाईक त्याचं काय झालं? याच्यात झालं. गरज कोणला आहे? गिऱ्हाईक आलंय. आता याच्यातही उलटा खेळ झाला बरं का. आता थोडा सरपंच ऐकून घ्या. उलटा खेळ झाला. कोणाला कोणाची गरज पाहिजे हा धर्माचा विषय आहे. कोणाला कोणाची गरज पाहिजे हा धर्माचा विषय आहे. पेशंटला डॉक्टरची गरज आहे का डॉक्टरला पेशंटची गरज आहे? पेशंटला डॉक्टरची गरज आहे. विद्यार्थ्याला मास्टरची गरज आहे का मास्टरला विद्यार्थ्याची गरज आहे? विद्यार्थ्याला मास्टरची गरज आहे. पण बऱ्याच ठिकाणी विद्यार्थ्याची गरज एवढा तुटवडा भासतो का मास्तर म्हणतो मी तुला घेऊन जाईन, शाळेत बसवी जाईन, शाळा झाली की तुला आणून सोडीन. का बरं? कारण 2 पोरं कमी पडले तर काय की मास्तर उडतोय. एक मास्तर उडतोय. जसं काही सुरुंगुडला आहे तसा सुरुंगुड एक मास्तर होतो उडतो म्हणले. मग काय कर 2 पोरं मास्तरने बळापूर राहिले. हो जबर का तेवढं पाठव. अहो तुमचा मामा नाही का आमचा जोडीदार? अहो तुमच्या गायकवाड नाही का? तुमचं पोरग पाठवा बरं का. मग लाजत का या भ्यावा खाते ती शिकितो काय? काय चाललंय? त्याची प्रगती काय? त्याचं प्रगती दाब टाकायचं ना. तुमचा सोयरा नाही का मी? मग सोयरा पुढे आणायचा शाळेत आणायचा. आता शाळेचा सोयऱ्याचा काही संबंध आहे का? दवाखान्याचा
पाहुण्याचा काही संबंध आहे का? इथं दवाखान्यात लोक कशासाठी येते? गुणासाठी येतात. आता गुणाचा आणि पाहुण्याचा काही संबंध आहे का? एखाद्या दुश्मनाचा गुण येत असेल तर त्याला लावत लागते त्याची दारात. दुश्मनी एक आपला पड्या दुश्मनी, पण त्याचा गुण येतो, लोक म्हणजे त्याचा गुण येतो, येऊ जातो, मला काय माहित नाही बरं का, पण तुमचा गुण येतो, भरोसा आला बा, तो विचारायला आपला इमानदारी तिथे पोहोचतो. मग आता त्यांनी इमानदारी दाखवली, यांनी पण इमानदारी दाखवली पाहिजे ना. अरे इमानदारी कोण नाही दाखवली? एवढा आपण रोज रावण जाणीतो, त्यांनी इमानदारी दाखवली. ज्याचा दुश्मन कोणाचा दुश्मन? रामाचा दुश्मन. त्या रामाने रामेश्वराकडे एक दिवस इच्छा व्यक्त केली का इथं मी मोठा यज्ञ करी आणि रामेश्वराची स्थापना करी. मग आता स्थापना करत असं इथं दावा घालायचं ठरलं. एक महाराज बोलवायचा, एक ब्राह्मण बोलवायचा, एक आचार्य बोलवायचा, एक स्वयंपाक बोलवायचा, एक माईकवाला बोलवायचा, एक पत्र्यावाला बोलवायचा. हे ठरले होते ना, सुपारी ठरलेल्या त्याच्या. तसं त्याची सुपारी यज्ञ करायचा, सुपारी एक ब्राह्मण बोलवायचा. मग ब्राह्मण कोण बोलवायचा? तर रामेश्वर कुठं आलं? इकडं आलं, खाली आलं पार श्रीलंकेपाशी. मग ब्राह्मण कोण बोलवायचा? म्हणले बोलवा रावणाला. आता दुश्मन दोस्तीचा काही संबंध आहे का? यज्ञ कर्मामध्ये, पूजा पाठामध्ये, भजनामध्ये, भक्तीमध्ये दुश्मनी आणि दोस्ती काहीच नसते. इथं तुमची माझी दोस्ती पण नाही आणि दुश्मनी पण नाही. तिथं काय? मी भक्त तू देव आहे सागर, एवढंच करायचं. इथं भक्तीमध्ये काय आहे? सगळे जण भगवंत आहेत आणि एकटाच मी भक्त आहे, हे ज्याला समजलं त्याला भक्ती समजली बरं का. नाही इथं पण दोन ठिकाणी बसताना सुद्धा 4 ठिकाणी असे तुकडे करून बसते. त्याचा गट जसं ते संसदेत गट बसतात ना, जसे इथं गट बसतात. याचं जमत आहे, याचं जमत नाही. मग जमत नाही तर भक्ती कशाला आली? भक्ती जमण्यासाठी आणि न जमण्यासाठी नाहीये. भक्ती ही भगवंतासाठी आहे आणि ज्याचं भगवंताशी जमत त्याला खाली जमूनच घ्यावं लागत. तो जर जमून घेत नसेल तर याचा अर्थ तो लबाड आहे. भक्ती मार्ग हा लबाडांसाठी नाही. भक्ती मार्ग हा फक्त आणि फक्त, भगवान नीट वाक्य ऐकून घ्या, भक्ती मार्ग हा फक्त आणि फक्त भोळ्या बाबड्यांसाठी आहे. भक्ती मार्ग कोणासाठी आहे? भोळ्या बाबड्यांसाठी आहे. आणि भक्ती मार्ग कोणासाठी नाही? भक्ती मार्ग हा भामट्या आणि बोरट्यांसाठी अजिबात नाही. पण दुर्दैवाने काय झालं, या माळी घालायला सीटी नाही, टीटी नाही, नीट नाही, काय नाही. इथं काय पात्रता पाहिजे कोणी? तुम्ही मध्ये घालायची माळ आणली घातली तुम्हाला. दुर्दैवाने हे सगळं सोपं, जसं 20 वर्षापूर्वी पिवळं कुपन काढणं सगळं सोपं होतं. काय काढून टाकत पिवळं, काय नाही, मग 40 एकर पण काय पिकत नाही. तेव्हा सगळ्याला माहिती काय झालं काढून टाकायचं. तसं परमार्थामध्ये सुद्धा माळ घालायची का? घालून टाकू. प्रतिष्ठा वाढते का? घालून टाकू मग करून टाकू, मग नंतर काढायची काय. पण सध्या तर घालून टाकू ना. 4 लोकात दिसलं पाहिजे वारकरी सज्जन दिसतो. सज्जन दाखवायचा मुखवटा म्हणून हे सगळं देवाचं गबाळ अंगावर वाजलं. कोण म्हणतो? मी नाही म्हणत बरं, माझ्या मागं लागतं. कोण म्हणतं? तुकाराम महाराज म्हणतात, टिळे टोपी माळा देवाचे गवाळे, वागवी आगळे पोटासाठी, गोसाव्याच्या रूपे हेरी परणारे. बघ टीव्हीला बातम्या येतात ना, गोसाव्याच्या रूपे हेरी परणारे, तयाचे अंतरी काम लोभ. अंतःकरणामध्ये काम आणि लोभ. बरोबर, पैसा करता चालले. प्रवचन करतो कशासाठी? 2 रुपये मिळायसाठी. आता याचं जर प्रवचन 2 रुपये मिळायसाठीच असेल तर हा त्या टोल नाक्यावाली टोल नाका धरण्याचं आहे. टोल नाका धरणं यूज अँड थ्रो प्रमाण आलं. मग लोक पैसे देऊनच ऐकतात ना. लोकांना तरी काय घेणं पडेल? फुकट आलं म्हणजे पैसे देऊनच ऐकतात. म्हणजे देणाराही पैसे देऊन ऐकतो, सांगणाराही पैसे घेऊन सांगतो. याच्यामध्ये परमार्थ आला कुठं नाही आला. व्यवहार आला. काय आला? व्यवहार आला. मग हे जर सगळं व्यवहारिक असेल, समजा एका हॉटेलमध्ये 4 शिऱ्याच्या बादल्या, 4 शिऱ्याचे घमेले भरून ठेवले. हा 100 रुपये किलो शिरा, हा 150 रुपये किलो शिरा, हा 300 रुपये किलो शिरा. बरोबर का? म्हणजे तुम्हाला उदाहरण सांगतो. मग लोक म्हणले का? म्हणले हलका शिरा आहे. आता शिरा हलका कसा असेल? शिरा हलका कसा असेल? नाही म्हणले, याला तांदूळ याला भरडा साधा वापरला, याला कोकणचे तेल वापरलं, याला अमकं वापरलं, याला गावरान तूप वापरलं, याला अमकं वापरलं, त्याला तमकं वापरलं. पण शिरा हा तर शिराच आहे. मग तो प्रसाद रूपाने खायचा असेल तर तो साध्या रव्याचा असू द्या नाही तर भारी रव्याचा असू द्या, त्याला काय प्रसाद आहे ना. प्रसादाला काय किंमत? आपण जेव्हा दही हंडी फोडितो, दही हंडीमध्ये काय टाकतो आपण?
सोनं टाकतो का? नाही. आपण लय भाली शालका माल टाकतो का? लाह्या भरतो, मग तांदळाच्या लाह्या भरतो आणि दही टाकतो आणि ते झालं दही अंडी एवढं जाईल त्याच्यात. ते काढलं का एक मुरमुरा काढतो त्यातला, सगळं गाव गोळा होतं, दही अंडी फोडली का त्यातला एक मुरमुरा प्रत्येकाच्या वाट्याला येतो, एक एक दोन दोन चार चार. काही लोक त्याचे बुकनी भरून म्हणजे ज्यादा पुण्य आपल्याला भेटेल. असं पुण्य जर वाटप पोरं असतं तर खूप नाव नसतं वाटलं का पुण्य. काही दिवसांनी खूप नाव पुण्य का खूप नाव पुण्य भेटल. या उद्यापासून अंगठा ठेवा पुण्य घेऊन जा, अंगठा ठेवा पुण्य घेऊन जा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना होत नाही. असा बाजार पुण्याचा नसतो. छोटं काम मोठं पुण्य देऊन जातं आणि छोटा गुन्हा मोठं पाप माथी मारून जातो. बरोबर का? छोटी चूक केली मोठं पाप माथी लागतं. आणि छोटा कल्याणकारी काम केलं तर मोठं पुण्य आपल्या बरोबर संचित होतं. पुण्याचा संचय जिवंतपणी कधीही कुणीही मोजता येत नाही. पुण्याचा संचय मोजला जातो ती व्यक्ती या इहलोकाच्या प्रवासात संपली की मग त्याचं तिथून पुढं त्याचा हिशोब चालू होतो. दावा करायचा म्हणजे काय? दाव्याला इथं ऑडिटर आलेला असतो. कोणाचा ऑडिटर आलेला असतो? यमाचे दूत आलेले असतात. दाव्याच्या दिवशी तोपर्यंत ते येत नाही. 10 दिवस त्याला इथंच थांबू देतात. तुझं काय देणं घेणं असेल, तुझं काय व्यावहारिक विषय असेल, तुझे काय भावनिक विषय असतील तर 10 दिवसात निपटून घे. एखादा तुझ्या मौतीला नसेल आला तर दाव्यापर्यंत येऊन जाईल ना. आपल्याकडे धर्मामध्ये एक सिस्टीम आहे. मौत ही 24 तासाच्या आत करावी लागते आणि एखादा जवळचा नातेवाईक 24 तासात पोहोचू शकत नाही अशी परिस्थिती असेल तर त्याची मौत करून घ्यावी. कारण मौतीला फार किंमत नाही. आपल्याकडे दहन विधीला फार किंमत नाही. त्याच्या सावडायपर्यंत तो आला तरी त्याचे हात लागले असा अर्थ होतो. सावडायपर्यंत जरी नाही आला त्याचा दशक्रियेला पिंडदानाच्या वेळी त्याचा उपस्थिती ही सुद्धा अंत्यविधीच्या उपस्थितीपेक्षा जास्त महत्वाची धरली गेली. आता हे का बरं सांगितलं गेलं? कारण व्यवहारामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेळा अडचणी येतात. एखादा माणसाचा एखादा कामगार एखादा मुलगा कुठेतरी युद्धावर असतो. आता पूर्वीपासून युद्ध चालू आले. समजा उदाहरण दिलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एखादी मोहीम चालू आहे, तिकडे कुठे एखाद्या सुरत लुटायला चाललेले आहेत आणि इकडे घरी म्हातारं मेलं, त्याचं पोरग तिकडे युद्धाला आहे. मग याची मौत करायची का नाही करायची? धर्मपंडितांनी सांगितलं की त्याची युद्धाची मोहीम थांबणार नाही. त्याला निरोप जाईपर्यंत आणि ते निरोप दिल्यानंतर ते मागे येईपर्यंत किमान 8-10 दिवस जातील. म्हणून प्रत्येकाने आता याच्यातही आहे दावाच महत्वाचं आहे असं नाही. अजूनही आपल्या महाराष्ट्र प्रांतामध्ये बऱ्याचशा भागामध्ये, म्हणजे आपला भाग सोडून द्या पश्चिम महाराष्ट्राचा, पण वऱ्हाडी भागामध्ये मराठवाडा भागामध्ये अजूनही 13वी केली जाते. 13वाच महत्व. दहाव्याला ते काय करून टाकतात, घरच्या घरी करतात. काही ठिकाणी अजूनही 16वा केला जातो. 16वा म्हणजे 16व्या दिवशी सगळा विधी केला जातो. 16व्या दिवशी समाज गोळा केला जातो. याचं मुख्य कारण काय असतं? कारण याच्यातून माणसाला एकमेकाचा स्नेह, एकमेकाविषयीच्या भावना, एकमेकाविषयीची जी अटॅचमेंट आहे, इंग्लिशमध्ये त्याला अटॅचमेंट म्हणतात, भावनिक संबंध, या संबंधाला वाट मोकळी करून देणारी ही जागा असते. आपल्याकडे दशक्रिया विधीचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्याचं कारणही असं आहे की 10व्या दिवसापर्यंत हा सगळा माणसाचा जो गोतावळा आहे तो पोचू शकतो अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून विषय काय समजून सांगत होतो की येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती. तो धर्म आहे. वडील जसा वागला पुढची पिढी तशीच वागते. वडील म्हणजे फक्त वडीलच नाही, वडीलधारी मंडळी. वडीलधारी मंडळी कुठे कुठे असतात? वडीलधारी मंडळी परमार्थामध्ये असतात. वडीलधारी मंडळी राजकारणातही असतात. वडीलधारी मंडळी कुटुंबातही असतात. वडीलधारी मंडळी समाजातही असतात. वडीलधारी मंडळी ज्ञान क्षेत्रातही असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये असणारा अनुभव ज्याच्या पाठीशी सगळ्यात जास्त तो सगळ्यात वडील माणूस असं म्हणायचं. वडील म्हणजे एखाद्या घरामध्ये बाप जिवंत आहे, आजा जिवंत आहे, पंजा जिवंत आहे, मग ते 5ही पिढ्या जिवंत असतील म्हणजे मुलगा जिवंत आहे, त्याचा नातू जिवंत आहे, परतू जिवंत आहे, हे सगळी पिढी जर एका घरामध्ये 7 पिढ्या असतील तर असं समजलं जातं की सगळ्यात ज्येष्ठ जो आहे त्याची आज्ञा सर्वतोपरी, त्याची आज्ञा सर्वतोपरी ही सगळ्यात महत्वाची परंपरा आपल्या धर्मामध्ये आहे. की समजा वडील आजा पंजाला आता वय झालं म्हणून काही कळत नाही असं नाही. प्रत्येकाला आयुष्यामध्ये केलेल्या तपश्चर्येतून प्राप्त झालेली विद्या प्राप्त होत असते.
आणि म्हणून प्रवचनाचा शेवट 4 वाक्यांनी करतो, जे वाक्य तुमच्या आयुष्यात बदल करणारे असू शकतात. कधीतरी मी सुद्धा वडील होणार आहे ना, कधीतरी मी सुद्धा वडील होणार आहे. आज एखादा टुकार वागणारा तरुण असेल, याचं अजून लग्न झालं नाही, ज्याला अजून समाजाचं बंधन नाही, मुक्त संचार पद्धतीमध्ये ज्याचं वर्तन आहे, असा मुलगा किंवा मुलगी समाजामध्ये बेताल वागताना देवा दिसतात. बेताल वागताना कुणी काही बोलो, कुणी काही सांगो, कुणी कसाही संस्कार करो, हे यांचं बेताल वागणं सोडत नाही. कोणत्या वयात? 16 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, 21 वर्ष, या कवळ्या वयामध्ये बेतालपणे वागणाऱ्या या पिढीला याची जाणीव करून देण्याची गरज आहे की ताई, तू सुद्धा एक दिवस आई होशील, आणि मग तू जेव्हा आई होशील आणि तेव्हा तुला जेव्हा मुली होतील, तेव्हा जेव्हा तुला मुलं होतील, आणि ते तुझे असे चुकीच्या बेताल वर्तनाचे व्हिडिओ पाहतील. कारण आता पूर्वीच्या काळी काय दृष्टीआड सृष्टी असायची, आता दृष्टीआड सृष्टी राहिलीच नाही. या जगामध्ये सगळ्यात या विज्ञानाने जी प्रगती केली, या विज्ञानाच्या प्रगतीमध्ये एक साध्य मात्र नक्की आहे की आजचा माणूस घे म्हणता खोटं पचवू शकत नाही. बरोबर का? घे म्हणता खोटं पचवू शकत नाही. तुम्ही किती खोटं बोलले, तुम्ही किती खोटं बोलले. आम्हाला मध्यंतरी 5-50 वर्ष या लोकशाहीमध्ये खोटं बोलायची इतकी सवय लागली की खोटं बोल पण रिटून बोल, खोटं बोल पण रिटून बोल. दणकाच लावला माणसाने. इकडं सूर्य आले का 20 एकरचं परतन दाखवतो, तिकडं कुपनाव गेला का पिवळं कोपन 3.5 काळ 40,000च्या आतलं उत्पन्न दाखवतो. रट्टा कुठेतरी एका ठिकाणी खोटं बोलत असेल ना, एक तर इथं तरी खोटं बोलत असेल, नाही तर पाहुण्यात तरी खोटं बोलत असेल. पण माणसाने इतकी सवय लावून घेतली की या परमार्थाच्या व्यवहारातील पद्धती माणसाने स्वार्थासाठी पूर्ण बदलून टाकल्या. आणि म्हणून खोटं बोलणं, खोटं जिरवणं, खोटं पचवणं भविष्य काळात शक्य नाही. कारण आज हा जमाना सीसीटीव्हीचा आहे, हा जमाना तुमच्या टाइमलाईनचा आहे, जमाना गुगल लाईनचा आहे. तुम्हाला माहित पण नाही, तुमचा मोबाईल उघडल्यानंतर तुम्ही सकाळपासून आतापर्यंत कोणत्या रस्त्याने आले हे सुद्धा तुमचा मोबाईल सांगतो. तुम्हाला माहित नाही, तुमचा कोणताही मोबाईल असू द्या, साधं एखादं डबडं ते 50-100 रुपयानं डुप्लिकेट साधं मिळतं ते सेकंड हँडचं, त्या डब्यात सुद्धा ती व्यवस्था असते की तुम्ही सकाळपासून इथं कोणत्या फाट्याहून फुटला आणि किती वाजता कुठं होता आणि कोणत्या ठिकाणाहून इथं पोहोचला, हे आता तुम्ही किती खोटं बोलले तर ते खोटं पचवू शकत नाही. म्हणून ही एक चेतावणी आहे समाजाला की बदललेला आधुनिक काळ तुम्हाला सत्याकडे घेऊन जात असेल तर हे सत्य आम्हाला कुणी सांगितलं? कराल जे हित सत्य करा, कुणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तो का म्हणे इह लोकाचे अवयव, सुख एका देहीचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. कावळा शिवला की आपण प्रवचन संपू. शेवटचे 2 वाक्य सांगायचे राहिले. बेताल वर्तन करणाऱ्या पुढच्या पिढीला, मागच्या पिढीबद्दल मी काही बोलत नाही, मागची पिढी कशी वागली, आता त्यांचं काय झालंय, त्यांचे निम्म्याच्या पुढं पेपर सोडून झालेला आहे. आता जो राहिलाय पेपर, या निम्म्या पेपरात त्यांना एकही मार्क पडणार नाही आणि इकडं 50% खाली पासिंग नाही. बरोबर का? परमार्थामध्ये 50 कमीत कमी पासिंगला मार्क लागतात. आता हे 35ला कोणी काढलं, या देशाचा कायदा कोणी केला, या 35च्या आत परत 3 मार्क कमी पडले तर जयकर लावायचा पद्धत कोणी काढली, याला ग्रेस देण्याची पद्धत कोणी काढली. याच्यावरती तुम्हाला एखाद दिवशी निवांत त्या शिक्षण क्षेत्रामध्ये जर आपण काही कामाला निघालो तर तुम्हाला नक्की सांगेल की याच्या इतका भंगार प्रयोग जगात कोणत्याच देशात चालत नाही. जर या देशाला सुधारायचं असेल तर या देशातला विद्यार्थी 70% मार्क पडल्याशिवाय पास करू नये अशी जर योजना आणली तरच ही पिढी सुधारणार आहे. 35ला पास, परीक्षा न देता वर्षभर शाळेत गेला तरी पास. तुमच्या बापाने धंदा शिकवला होता का?
की वर्षभर हेलपाटा मारणारा मुलगा पास करायच्या लायकीचा असतो, हा कुणीच उद्योग काढला शोधून. अहो काहींनी आयुष्य घातले, मॅट्रिक नापासचे पास होऊ शकले नाहीत. पूर्वीच्या काळी 10 वेळा 20 वेळा परीक्षा दिल्या, शेवटी मास्तर कंटाळले, म्हणजे आता बाद झालं, आता नको फॉर्म भरून तू. म्हणजे त्यांना ते जमलं नाही, आणि तुम्हाला फक्त हेलपाटे मारून जमत असेल तर किती विद्या सोपी आहे. विद्येविना मती गेली, मतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र घुसले, इतके अविद्येने केले. असे आपले महात्मा फुले आपल्या आसूड नावाच्या पुस्तकामध्ये, एकच परमार्थामधले हे पुस्तक वाचत चला. महात्मा फुलेंचा आसूड नावाचा ग्रंथ एकदा कुठल्या तरी सप्त्यामध्ये वाचायला घ्या. कुठल्या तरी सप्त्यामध्ये एकदा ग्रामगीता नावाचा ग्रंथ एकदा आयुष्यामध्ये वाचून काढा. ज्ञानेश्वरीचे 50 वर्ष पारायण करून अजून ज्ञानेश्वरी कुणाला समजल्याचं जाणवलं नाही. चुकून जर एखाद्या सप्त्यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण करणाऱ्याची शेवटच्या दिवशी परीक्षा घेतली तर यांना एकही मार्क पडायचा नाही. ते म्हणजे काय नाही बा, कृष्णार्पण वस्तू पहिला अध्याय काय नाही बा, आमचा चालला रट्टायचं झेलम एक्सप्रेस चालल्यावर ओम नमो ज्या वेदपती वाद्या जय सद आत्मरूपा चालला रट्टा. चला नमस्कार, घ्या कपडे, यांना घाला, यांना खाऊ घाला, यांना पंक्ती घाला. यंदाच्या सप्त्याचं सरपंच एक उदाहरण सांगतो. आमच्या गावामध्ये सप्ताह झाला, आता आमचे पाहुणे असतील तर काय गायकवाड असतील कोणी असतील, 7 दिवसाच्या सप्त्यानंतर 5व्या दिवशी, बरं का, एकदम 7व्या दिवशी नाही, 5व्या दिवशी मी एक बक्षीस जाहीर केलं की आता आमच्याकडे ते पैठणीचा कार्यक्रम चालू असतो. सध्या झेडपी लागायची ना, मग आमच्या गावात पैठणी चालू होती, कुठं ना कुठं. आमच्याकडे थोडा मोठा खेळ आहे, तुमच्याकडे जरा अजून गरीब खेळ येतो. अजून गरीब याचा अर्थ गरीब असं नाही समजायचं, पण पुढे आता लोक आतापासूनच उन्हाळ खंडा जसे घालतात ना आधी, तसे आमच्याकडे आताच पाळ्या चालू येतात. अजून ते कवा पेरायला यायचं, कवा पाऊस पडेल, कवा वापसा होईल, ते पुढे. आता तो आम्ही एक सिम काढली गावात. प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही काल्याच्या कीर्तनाच्या टायमाला 7 दिवस 7 कीर्तन जे झाले, त्या 7 कीर्तनात महाराजांचं नाव नका सांगू, कारण ते छापलेलं असतं. पण 7 दिवसाच्या 7 कीर्तनात महाराजांनी जो अभंग घेतला, तो अभंग सांगितला तर तुम्हाला पैठणी नाही तर गडी असेल तर त्याला 5ची पोशाख झाला आपल्या कमिटीकडे. लोक म्हणले तुम्ही पहिले दिवस सांगायचं ना, आम्ही लिहून ठेवलं असतं ना, पहिले सांगायचं तुम्ही लिहून ठेवायचं. म्हणलं असं करा, कमीत कमी 4 भजनी तर असतील ना, 4 अभंग गाणारे तर असतील ना, बस त्याच्या संग गायला जे होता त्या संग. मग आता काय करा, तुम्हाला थोडी कॉपी करायला परवानगी देतो, तुम्ही त्यांना विचारून लिहून काढा. ते म्हणले तुम्ही पहिल्या दिवशी म्हणायचं ना, तर विसरून गेलं. म्हणजे पहिली चाल विसरलो, सगळं गेलं. म्हणजे पुढं पाठ मागं सपाट चालला रट्टा. कीर्तनकार, लाख रुपयाचा सप्ताह, 5-5 लोक व्हायच्या, यांच्या सुपाऱ्या, 10-10 लाखाचे जेवणाची पंक्ती, आणि फायदा काय नाही. म्हणजे सप्ताह झाला, जिकडं तिकडे झालं, थिर झालं. जे काथ्याकूट चालू होता, जो सप्त्याच्या आधी होता, त्याच्या दुप्पट वेगाने काथ्याकूट चालू झाला. त्याच्या दुप्पट वेगाने माणसामध्ये द्वेष भावना सुरू झाली. त्याच्या अनेक पटीने माणसाला एकमेकाबद्दल घृणास्पद चिंतनाची बाजू सुरू झाली असेल तर असे सप्ते काय करू शकतील? कधी भलं करू शकतील का? त्या गावाचं कल्याण करू शकतील का? हे करतील का नाही मला माहित नाही, पण ही सप्ते घातल्यापासून महाराज लोकांचे कल्याण झाल्याचं मला तरी दिसायला लागलं. महाराज लोकांचं, आमच्या गायक लोकांचं. कारण भेटत नाही, गायक भेटत नाही. किती गावामध्ये असू द्या, गायक भेटत नाही, पेटी मास्तर भेटत नाही, तबला वादक भेटत नाही, मृदुंगमणी भेटत नाही. याचा तुटवडा आहे. जसं गावामध्ये सगळं भेटेल, पण पाभऱ्या भेटायचं नाही लवकर. पाभऱ्या पहिलं, आता पाभऱ्या राहिलाच नाही. आता ऑटोमॅटिक आलंय. ऑटोमॅटिकमुळे आता पाभऱ्याची गरज नाही, रट्टात लावलाय सगळ्या लोकांनी आता. त्याच्यामुळे आता काय फरक पडत नाही. आणि पूर्वीच्या लोकांना नाचधूस आवडत नव्हती. आता काय 2 पायले इकडे गेलं काय, 2 पायले तिकडे गेलं काय, लोकांना काय फरक पडत नाही. अरे पूर्वीचे आमचे श्रेष्ठ पाडळीकर जर एखाद्याला 1 बिघा वावर पेरायला बोलावलं आणि त्याला जर 1 शेरभर बी दिलं तर त्याच्या चाळ्यात शेवटच्या 8 तासापुरती मूठ शिल्लक राहायची. त्याच्या ओटीत फक्त मूठभर राहायचं. आणि तो बरोबर दुरीत उगल्यानंतर 1 सूत इकडे तिकडे नाही. 9 इंचाव म्हणजे 9 इंचाव दाना पडायचा. काय कला आहे, काय बुद्धी होती, काय AI करेल तुमचं. अरे यांची टॅलेंटशी किती आहे. तुम्ही यांना पुस्तकात नका मोजू, यांना व्यवहारात मोजा, यांची टॅलेंटशी मोजा. या पाडळी सारख्या गावामध्ये परंपरेचा मी साक्षीदार आहे. आता आम्ही बाबा जनार्दनचे क्लासमेट होतो.
त्याचे मामा आपले शेजारी पडले आपल्या यायचो आम्ही सुट्टीला इकडं. आमरा इकडं भरपूर असायची, आता बी आहे. पण आताची पद्धत पूर्वीची पद्धत वेगळी होती. पूर्वीच्या काळी शेतकरी मोकळ्या मनाने सगळ्या गोष्टीचा विचार करायचा. म्हणजे एखाद्याकडे वैरण न्यायला गेले तर 100च्या मागं 5 पेंड्या सळई दिली जायची. आंबे न्यायला गेलो तर आंबे फडाव आंबे असायचे, 6चा फड आणि मग शेकडा. आमच्या शाळेमध्ये 100 म्हणजे शेकडा समजला जायचा. आणि मग काका इकडं गोरेगावला कैऱ्याचे आंबे आणायला आलो, कैऱ्या आलो. आमचा बाप पाठवायचा, जा आंबे घेऊन ये, कैऱ्या घेऊन ये. कैऱ्या आणल्या का मी म्हणलं काय याचं डोकं फिरलं का, मी याला 100 कैऱ्या मागितल्यात आणि यांनी मला किती दिल्यात, 144 कैऱ्या दिल्यात, 136 कैऱ्या दिल्यात. एवढ्या कैऱ्या कसं काय दिल्या म्हणलं. अहो तुमच्या मोजण्यात चूक झाली का. नाही मोजण्यात एक चूक झाली. शेतकरी ना, शेतकरी कधी कमी मोजित नसतो, शेतकरी कधी घापीत नसतो. मोकळ्या मनाने शेकड्याला कितीतरी मोठा फड तयार करून त्याच्यावरती गुणाकार करून दिला जायचा. म्हणजे याचा गुणाकार होतो, परमार्थाचा गुणाकार होतो. हे कुठं शिकायला भेटतंय, हे शेतकऱ्याकडे शिकायला भेटतंय. आणि परमार्थाचा भागाकार होतो, हे कुठं शिकायला मिळतं, हे आमच्यासारख्या भामट्या लोकांकडे शिकायला मिळतं. म्हणजे आमच्याकडे काय, समजा तुमचा 1000 रुपये बिल झालं आणि तुम्ही 900 रुपये दिले ना, तर 9 महिन्याने सुद्धा तुम्हाला फोड, हॅलो ते आपले 100 रुपये राहिले. अरे भामट्या, त्या 1000तले तुझे किती होते खर्च, तुला प्रचंड नफेखोरीच्या प्रमाणामध्ये. बघा या जगाचं चुकतं कुठं, या जगाचं चुकतं कुठं हे वाक्य सांगतो तुम्हाला. हे आजचं जग नावं ठेवायच्या लायकीचं का नाही, कारण या जगामध्ये आज प्रत्येक जण धंदेवाईक झाला. प्रत्येक जण काय झाला, धंदेवाईक झाला. आणि जिथं धंदा आला तिथं परमार्थ आपोआप गायब झाला. जसं जिथं ऊन पडलं तिथं सावली गायब होते. अंधाराचा नाश उजेडाने होतो, तसा परमार्थाचा नाश हा व्यावसायिक दृष्टिकोनातून होत असतो. ज्याचा दृष्टिकोन व्यावसायिक आहे त्याला परमार्थिक दृष्टिकोन नष्ट होतो. दृष्टिकोन जगातला सगळ्यात मोठा विषय कोणता असेल तर दृष्टिकोन असतो. आणि म्हणून परमार्थ हा दृष्टिकोन असणं आवश्यक असतं आणि स्वार्थ हा दृष्टिकोन असणं आमच्या परमार्थाची सगळ्यात मोठी बाधा असते. मग जर स्वार्थ ज्याला चिटकला असेल, ज्याचं प्रत्येक कृती स्वार्थासाठी असेल, त्याला प्रचंड नफेखोरीची सवय लागलेली असते. प्रचंड नफेखोरी म्हणजे एखाद्या कष्टाच्या कामात सुद्धा मोबदला जास्तीत जास्त मिळवण्याची सवय लागलेली असते. जास्तीत जास्त जितका कस काढता येईल तितका कर. जसं तो आता याचं कसं उदाहरण सांगतो तुम्हाला. आता हे नवीन रसाचे गुऱ्हाळे निघाले, रस काढायचे. तो आपला एकदा घालितो, दुसऱ्यांदा काढितो, तिसऱ्यांदा घालतो. एक टायमाला तर एक टिपका खाली नाही आला. त्याला म्हणलं अरे कमून आदाबला तू. तो म्हणला नाही, टिपका जरी आला तर तेवढा इकला जातो, तेवढा टिकला गेला तेवढा रुपया मला घडतो. म्हणजे त्याचं तिकडे डिझेल का 2 रुपयाचं आहे ना. आता याच्यातही घोटाळा सांगतो तुम्हाला, याच्यातही सांगतो. एक डिझेल इंजिनवरचा रस, एक लाईटवरचा रस, एक लोखंडाच्या पात्यातला रस, एक स्टीलच्या पात्यातला रस आणि एक लाकडाच्या जरखातला रस. फक्त 4 ग्लास एकदा पिऊन पहा. आज लोखंडाचा पिऊन पहा, उद्या स्टीलचा पिऊन पहा, परवा लाकडाचा पिऊन पहा, त्याला दिवशी डिझेलवरच्या घासलेटावरच्या त्या इंजिनचा पिऊन पहा, एक दिवस लाईटवरचा पहा आणि एक दिवस बैलाच्या चरखाचा पिऊन पहा. याच्यातला फरक मला सांगू नका, तुम्हीच समजून घ्या. त्याप्रमाणे आयुष्य समजून घ्या. आयुष्य कसं असतं, या जगात निसर्गाचा नियम ज्यांनी पाळला, निसर्ग त्याच्या साथीला राहिला. जो निसर्गाच्या विरुद्ध गेला, निसर्गाने त्याचं वाटोळं केली. लक्षात ठेवा. बस बाकी मला जास्त खोलात शिरायची गरज नाही. तुम्ही पाडळीकर फार हुशार मंडळी आहात, तज्ज्ञ मंडळी आहात, जाणती मंडळी आहात. आणि म्हणून जो जाणता असतो त्याला त म्हणता तप्याला समजतं. म्हणून त्याला त म्हटलं की त्याला तप्यालाचा उच्चार करायची गरज नाही. या प्रचंड नफेखोरीमुळं माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली. आणि म्हणून ही भ्रष्टता थांबवायची असेल, श्रेष्ठता जर आमच्यात यायची असेल तर येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, येर तेची अनुष्ठती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे, म्हणून कर्म न सांडावे विशेष आचरावे लागे संती. आता संत परंपरा कावळा शिवायची आपण वाट पाहतो. आता हायविधी काकस्पर्शाचं अनन्यसाधारण महत्व देणारा विधी. आता कालच एका ठिकाणी तुम्ही पाहिलं, एका सरपंचाने एका गावात जिवंतपणे स्वतः दावा घातला. म्हणले तुम्हाला प्रयोग करून दाखवतो म्हणले. आणि म्हणले तुम्ही बाकीच्या दाव्यामध्ये
आणि बघता लोक वाट पाहतात, कावळा येत नाही. आणि तो म्हणतो माझ्या जिवंतपणीच मी माझा दावा घातला, शेकडो कावळे आले म्हणले, बसले तिथं. आता कदाचित कदाचित ह्या सगळ्याचं कारण विश्वास, श्रद्धा, याच्यामध्ये असणारी ताकद ही असते. इथं विश्वास आहे म्हणून आपण कावळ्यासाठी आदबतो, विश्वास. आता हा विश्वास परंपरेचा आहे. इथे श्रद्धा आहे म्हणून आपण काकडीची वाट पाहतो. पण श्रद्धेचं रूपांतर अंधश्रद्धेत होणार नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. प्रत्येक श्रद्धा जर डोळस असेल, ही सगळ्यांची डोळस असली पाहिजे असं नाही. इथे जे त्याच्यातले कुणी जाणते आहेत, जे त्याच्यातले कुणी प्रायोगिक आहेत, त्यांना याच्यामध्ये अंधश्रद्धा वाढीला लागणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं असतं. मग याच्यात कोण कोण असतं? याच्यात ब्राह्मण असतो, याच्यात महाराज असतो, याच्यात गावातली वडीलधारी मंडळी असतात. या लोकांनी अभ्यासपूर्ण वातावरण निर्माण केलं पाहिजे. आता याच्यात थोडासा गांभीर्याने विषय सांगतो की पूजापाठ श्रेष्ठ आहे, पण कुणासाठी? ज्याची श्रद्धा आणि भावना आहे त्याच्यासाठी. ज्याला भावना नाही, जो भावना शून्य आहे, आणि ज्याची श्रद्धा डळमळीत आहे, डळमळीत टक्केवारी, तो म्हणतो 50-50, त्याच्यासाठी हा प्रकल्प युजलेस आहे, म्हणजे निष्क्रिय, यामध्ये काही साध्य होणार नाही. ही एरंडाचं गुऱ्हाळ आहे असं समजून चाला. आणि म्हणून काकस्पर्शाचा जो विषय आहे, याला 3 पर्याय आपल्या शास्त्राने दिलेले आहेत. पहिला पर्याय दिलेला आहे की नदीकाठी नदीला पाणी असताना या काकस्पर्शाची योजना 100% यशस्वी होण्याची शक्यता असते. पण ज्या वेळेस वातावरणामध्ये हा असणारा पूर्ण ऋतू, हा ऋतूच मुळात उष्णतावर्धक असतो, पाण्याचा अभाव असतो, अशा काळामध्ये काकस्पर्श होत नसेल तर गोस्पर्श वर्णन केलेलं आहे. गायीचा स्पर्श, गाय असते, कारण हे सगळे विधी ग्रामीण भागातच मान्यता प्राप्त आहे. शहरामध्ये यांना सोपस्कार म्हणून पाहिलं जातं, टाइमपास म्हणून पाहिलं जातं. चला भाऊ, नाही करता तर आमच्या गावाकडचे पाहुणे रावळे नावं ठेवतात. सिटीमध्ये पुण्यात मुंबईचं दावी घालायला ठरलं तर ते बर्डन, त्याच्यावर बोजा असल्यासारखे दावी घालते. का घालते? अहो मी पाडळीचं आहे, मग आमच्या चुलती येणार, आमचे काकी येणार, ते नावं ठेवणार. त्यांनी नावं ठेवू नये म्हणून दावे घालायचे. बाकी माझ्या मनात भावना शून्य. मौती सुद्धा पुण्या मुंबई मधल्या मौती फक्त एक ओझ आहे आपल्यावरती, चला हे कस तरी निस्तरायचं म्हणून. इथं भावना काय नाही, रडत कोणी नाही, काय नाही. रडायला पूर्वी तरी ते भाट लोक भेटायचे, कुणी राजा लोकांना, कुणी रडायला माणसं नसायचे तर ते भाड्याने लोक आणायचे. आता रडायला कुणी भाड्याने सुद्धा भेटत नाही, कारण कोण बसत डोळे बसत म्हणजे याच्यासाठीच्या हसता हसता पैसे मिळतात. हे मिमिक्रीवाले हे हसत पैसे कमवतात. हसत पैसे जर सहज उपलब्ध असतील तर रडून पैसे कोणी कमवायचे? म्हणजे आता कोणी धंद्याला येत नाही. तुमच्या एखाद्या सुगीला जर बालगार बोलवले, ते सुद्धा वावर पाहतात आणि परिस्थिती पाहते, म्हणजे नाही आम्हाला, अहो तिकडे शलका माला असून आम्ही तिकडे गेलो नाही तर तुमच्या एकूण बाळकी चिंगण्याचा फित बसेल म्हणले. म्हणजे इथे आज प्रत्येक गोष्ट या दृष्टिकोनातून पाहिली जाते. आणि म्हणून माझी समाजाला एकच विनंती आहे, शेवटची विनंती आहे, सज्जन हो, या जगातला धन, दौलत, पैसा हे कधीच कुणाच्या कामाला येत नाही. ते येतं असा आपला भ्रम आहे. म्हणजे करोनाच्या काळात 10 लाख रुपये बिल भरून मी वाचलो असा म्हणणारा माणूस 10 रुपये न घालता वाचला. या माणसाकडे एकदा चक्कर मारून ये, मग तुला कळेल काय घोटाळा झाला, ते काय घोटाळा झाला. त्यांनी 10 लाख रुपये घालून करोनाचे उपचार केले. त्यांचे एक तो खोबे गेले, त्यांचे गुडघे गेले, त्यांचे बरेचसे अवयव निकामी झाले, त्यांना बुरशा लागल्या. ज्यांनी 10 रुपये न घालता नीट झाले, किमान त्यांना बुरशा तर लागल्या नाहीत. याच्यावरती जरा विश्वास ठेवा. जितकं तुम्ही सुखाच्या मार्गाचा प्रवास जीवनाचा कराल, तितके तुम्ही दुःखाच्या खाईत पडाल. याच्यावर एक चिंतन आहे, तेवढं सांगतो आणि माझं प्रवचन संपवतो. खरं जीवन जगायचं असेल, उत्तम खाणी उत्तमची भोगील जीव खाणे. बरोबर का? उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे. हे जे तुकाराम महाराजाच्या अभंगातलं चरण आहे ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे,
उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया शांती रूपे नवे कुणाचा वाईट वाढवी महत्व आश्रमाचे तुका म्हणे ह्याची वडिलांचे तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. या श्लोक या अभंगाचा सरळ अर्थ असा आहे